रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे। कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील सरपंच हरिश्चंद्र निरगुडा आणि अनेक ग्रामपंचायतीचे सदस्य व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे आणि शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत। या पक्ष बदलाच्या वेळी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे विशेष अतिथी म्हणून हजर होते आणि याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर कडाक्याच्या शब्दात हल्ला चढवला। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। राज्यात महायुतीची सत्ता असतानाही रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खोटे डावपेच आखत असल्याचा थोरवे यांनी आरोप केला। तटकरे हे कुत्र्याचे शेपूट आहेत, नेहमीच वाकडे राहणारे आणि कधीच सरळ होणारे नाहीत असे थोरवे यांनी थेट म्हटले। त्यांनी पुढे सांगितले की तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते असेच कुटील खेळ खेळत आहेत। या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात युती होणार असल्याच्या राजकीय वर्तुळातील चर्चा आहेत। पण सुनील तटकरे यांनी यावर स्पष्टपणे खुलासा केलाय की अशी कोणतीही युती झालेली नाही। याच पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट निशाणा साधला। ते म्हणाले की अपक्ष उमेदवार सुनील तटकरे यांच्या पाठिंब्यामुळेच ते जिल्ह्यात उभे आहेत। राज्यात महायुतीची सत्ता असूनही रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काहीतरी खोटे खेळ रचत आहे असा थोरवे यांचा ठाम आरोप आहे। तटकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, तटकरे हे कुत्र्याचे शेपूट आहेत, वाकडेच राहणार आणि कधीच सरळ होणार नाहीत। त्यांच्या रक्तात बेईमानी आहे, तो नेहमीच बेईमानीच करणार। थोरवे यांनी मात्र महायुतीच्या नेत्यांना दिलासा देण्याचेही काम केले। ते म्हणाले की महायुतीचे नेते कोणत्याही भ्रमात पडण्याची गरज नाही। तटकरे आणि त्यांचे समर्थक राजकीय भूलभुलैया ठरवलेले असले तरी महायुती शांत बसणार नाही। आगामी निवडणुकीत महायुती एकत्र येऊन मजबूत रणनीती आखेल असे त्यांनी ठामपणे जाहीर केले। राजकीय तज्ञांच्या मते रायगड मधील ही राजकीय उलथापालथ स्थानिक राजकारणात खूप मोठे बदल घडवू शकते। जर महायुतीचे नेते एकजुटीने एकत्र आले तर त्याचा स्थानिक मतदारांवर नक्कीच मोठा परिणाम होईल। आमदार थोरवे यांच्या या वक्तव्यामुळे सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। राजकीय विश्लेषकांचे मत आहे की महायुती जर एकजुटीने राहिली तर रायगड मधील स्थानिक निवडणुकीत त्याचे खूप महत्वाचे परिणाम दिसतील। राज्यात महायुतीची सत्ता असूनही रायगड मधील हे स्थानिक राजकारणातील संघर्ष आगामी निवडणुकीच्या रणांगणावर आणखीन रंगत आणणार आहे। तुम्हाला काय वाटतं? रायगडच्या या राजकीय ड्राम्याचा शेवट कसा होईल? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।